बीडमधील वाल्मी कराडला आज एसआयटीच्या ताब्यात दिले जाणार आहे। काल मकोका त्याच्यावर लागला आणि त्याच्यानंतर आता बीड पोलिसांकडून वाल्मी कराडची कस्टडी ही एसआयटी कडे दिली जाणार आहे आणि एसआयटी कडून आज वाल्मी कराडची कसून चौकशी होणार आहे। एसआयटी कडून वाल्मी कराडच्या संपत्तीची सुद्धा चौकशी होणार असल्याची माहिती कळते। काल वाल्मी कराड विरोधात मकोका लावला गेला आणि त्याच्यानंतर आता एसआयटी कडे म्हणजे जी नवीन टीम स्थापन झालेली आहे एसआयटीची त्यांच्याकडे ताबा दिला जाणार आहे वाल्मी कराडचा चौकशीसाठी। आणखी तपशील घेऊया। प्रतिनिधी सचिन जिरे सध्या आपल्याशी जोडले गेलेत, त्यांच्याशी आपण बोलूया। सचिन, नवीन एसआयटीची ही टीम आहे, तेलींच्याच नेतृत्वाखालची आहे। कशा पद्धतीने चौकशीची ही चक्र आता पुढे जातील आणि नेमकं किती वाजता हा ताबा नेमका एसआयटी कडे दिला जाणार आहे वाल्मी कराडचा? रिद्धी, आपण पाहिलं की जी पोलीस कोठडी होती वाल्मी कराडची ती संपल्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आणि त्यानंतर मकोका लावण्यात आलेला होता। मकोकाचा गुन्हा दाखल झाला होता, मात्र त्यानंतर आता कारागृहामध्ये वाल्मी कराडची रवानगी झालेली आहे आणि त्यांना आता साधारणतः 10 वाजेच्या दरम्यान या कारागृहातून बाहेर काढलं जाणार आहे। त्यानंतर त्यांना केज न्यायालयासमोर हजर केलं जाणार आहे। त्यानंतर युक्तिवाद होईल आणि त्या युक्तिवादानंतर नेमकं ठरेल की पुढची मग न्यायालय काय निर्णय देतं किंवा न्यायालय पुढची भूमिका काय घेतं हे त्यानंतर ठरणार आहे। मात्र आता एसआयटीचं जे पथक आहे, एसआयटीचं पथक हे युक्तिवाद करेल। त्यानंतर दुसरं प्रकरण आपण पाहिलं की संतोष देशमुख हत्याकांड आहे, त्यामध्ये देखील युक्तिवाद होईल। मकोका संदर्भात देखील युक्तिवाद होणार आहे। त्यानंतर आता पुढची जी सर्वांचा जो लक्ष लागलेला आहे तो न्यायालयाच्या निर्णयावर आहे, पुढच्या भूमिकेवरती आहे। त्यामुळे आता थोड्याच वेळात या ठिकाणातून वाल्मी कराडला स्थानिक पोलीस काढतील आणि केज न्यायालयात हजर करणार आहे। त्यानंतर सर्व चित्र स्पष्ट होईल। अगदी सचिन, आणि दिवसभरात तिथे काय घडते त्याचे तपशील तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर वाल्मी कराडवर मकोका लागला त्यानंतर आता समर्थक प्रचंड आक्रमक झालेत। आरोपी वाल्मी कराडचे समर्थक जे आहेत ते आज परळीमध्ये आंदोलन करतील अशी शक्यता आहे। आरोपी वाल्मी कराडच्या समर्थकांची आज 10 वाजता बैठक सुद्धा होणार आहे आणि बैठकीत परळी बंद आणि आंदोलनासंदर्भातला निर्णय होईल असं कळतंय। काल सुद्धा वाल्मी कराडच्या समर्थकांनी परळीमध्ये बराच ड्रामा केला होता। आणखी तपशील घेणार आहोत। प्रतिनिधी उदय नागरगोजे आपल्याशी जोडले गेलेत त्यांच्याकडून। उदय, सध्याच्या क्षणाला तुम्ही परळीमध्ये उपस्थित आहात, काय नेमकं वातावरण आहे? आता 10 वाजता बैठक होतीये, परळी बंदची हाक दिली जाते आणि वाल्मी कराडचे समर्थक सुद्धा याबाबत फार आक्रमक दिसत आहेत। नक्कीच काल दिवसभर परळी शहर पोलीस ठाण्याच्या बाहेर ठिय्या आंदोलन करण्यात आलं होतं। वाल्मी कराडवरील गुन्हे जे आहेत ते राजकीय हेतूचे आहेत आणि दबावाखाली हे गुन्हे दाखल केले तर ते गुन्हे मागे घ्यावेत या मागणीसाठी समर्थक आंदोलन करत होते। त्या ठिकाणी वाल्मी कराड यांच्या आई देखील उपस्थित होत्या, कुटुंबीय देखील उपस्थित होते। त्याबरोबर परळी शहरातील जे मुख्य भाग आहेत त्या भागात देखील हे आंदोलन सुरू होतं। परळी तहसील कार्यालय असेल, लक्ष्मीबाई टॉवर परिसर असेल, तसेच विविध ठिकाणच्या कमानी देखील आहेत, त्या ठिकाणी देखील हे समर्थक चढले होते आणि आंदोलन करत होते। आता काल रात्री हे आंदोलन स्थगित करण्यात आलं असून आज 10 वाजता समर्थकांची बैठक होणार आहे, कराड समर्थकांची, आणि त्यामध्ये या आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे। नेमके कशा पद्धतीने हे आंदोलन करायचे, मागणी प्रशासनाकडे कशा पद्धतीने मांडायची यासाठी चर्चा होणार असून त्यानंतर हे सर्व आंदोलन काय करायचे ते ठरणार आहे। सध्या तरी कालपासून परळी शहर जे बंद आहे ते बंदच आहे। आता आज देखील परळी शहर बंद राहते का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार। याबरोबरच कराड समर्थकांच्या बैठकीमध्ये काय निर्णय होतो आणि आंदोलन कशा पद्धतीने केलं जातं याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्त देखील वाढवण्यात आला आहे। रात्रीपासून परळी शहर आणि जे भाग संवेदनशील आहे त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे। जी उदय, धन्यवाद दिलेल्या सगळ्या तपशिलांसाठी।